दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. माझी मुलगी आता लग्नाला आलेली आहे. माझा मुलगा शिक्षण घेतो आहे. मी आता माझी बायकोला धमकी दिली, तुझ्या बायकोला उचलून घेऊ अशी सुद्धा धमकी दिली. माझ्या मुलीला उचलून दिली. आता माझ्या मुली मला सुद्धा धमकी दिलेली आहे. तू कसा राहतो, कसा शाळेत जातो, कसं तुला मारहाण करेल, जग मी तुला उचलून घेऊ अशी धमकी दिली. मी कशा पद्धतीने राहू सर? आता शाळेत कशा पद्धतीने जाऊ? एवढी भरपूर अवस्था झाली सर माझी. म्हणून द्या सर मला फक्त बस. आणि या ठिकाणी शिक्षण खात्याचा हा द्वारा अक्षरशः अशा पद्धतीचा हे संस्था चालक एका शिक्षकावर अन्याय करतात आणि त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांना अर्ज देऊन, शिक्षण अधिकाऱ्यांना अर्ज देऊन तरी देखील त्यांची व्यथा या ठिकाणी समजून घेतली जात नाही, त्यांचा अन्यायाचं निवारण केलं जात नाही. नमस्कार, प्रथम दक्ष पोलीस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आपण नाशिक शहरामध्ये आज अशा दुःखी पीडित व्यक्तिमत्वाची आज भेट घेतलेली. आपण दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक जण जीवन जगत असताना अशा असंख्य अडचणींना सामोरं जात असताना आज रोजी शिक्षण क्षेत्रामध्ये असा धक्कादायक घटना घडलेली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय देवठाण या ठिकाणी एका शिक्षकांवर, ज्या शिक्षकांच्या शिक्षणामुळे या ठिकाणी ह्या देशातील, राज्यातील, जिल्ह्यातील, शहरातील, तालुक्यातील, गावखेड्यातील विद्यार्थिनी, हा तरुण ज्या वेळेस तो उद्याचं भविष्य घडवत असतो हा शिक्षक, आणि अशा या शिक्षकांना एका संस्था चालकांकडून काही त्यांच्या आर्थिक किंवा कुठल्या देवाणघेवाणीमुळे कशामुळे झालेले आहेत हे अजून निष्पन्न झालेलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. अशा दुःखित शिक्षकांकडनं ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे. एका संस्था चालकांनी या ठिकाणी या महात्मा गांधी विद्यालय देवठाण येथील उपशिक्षकांवर मारहाण केलेली, अमानुष छळ केलाय, मानसिक छळ केलाय, शारीरिक छळ केला, अशा पद्धतीचं एक धक्कादायक घटना या नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी तालुक्यात घडलेली. आपण थोडक्यात जाणून घेऊ. ते गेल्या 2 दिवसापासून नाशिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. तर त्यांच्याकडनं जाणून, साहेब काय घटना आहे नेमकी? ही एकदम हृदयदायक घटना आपल्यासोबत घडलेली आहे. या संस्था चालकांकडून, या विद्यालयाकडून आपण काय सांगाल? नेमकी घटना काय आहे? सर नमस्कार. मी महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय देवठाण या शाळेत कार्यरत 2001 पासून कार्यरत आहे. 2001 पासून तर 7 पर्यंत मी विना अनुदानित तत्वावर काम केलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञानदान देण्याचं काम केलेलं आहे. मी एक आदर्श शिक्षक आहे. 2007 पर्यंत मला पगारही नव्हता, 1 रुपयाही पगार नव्हता, तरी मी घरातून खर्च करून विद्यार्थ्यांना घडवलेला आहे. 2007 नंतर आम्हाला ग्रँड आली आणि सुरुवातीला आमची जी काही संस्था होती ती यशवंतराव पाटील एज्युकेशन सोसायटी यांची होती. 23 पर्यंत मला काहीही ताण नव्हता. 23 मध्ये एका संस्था चालकांनी ही संस्था हस्तांतरित केली. तेव्हापासून मला आर्थिक, शारीरिक, मानसिक ताण देण्याचं काम मुख्याध्यापकांनी आणि संस्था चालकांनी आणि मिळून सर्व कर्मचारी माझ्या याच्यावर उठलेले आहेत. त्यांनी मला सांगितलं आहे की तुम्हाला नोकरीवरून काढणार. त्यांनी माझी चौकशी पण लावली. मी चौकशी पण व्हायला सामोरे तयार आहे, पण बिनाबुडाचे आरोप ते माझ्यावर करता आहेत आणि येन अँड केन प्रकारे मला त्यांनी काढण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. नक्की सर, ही दर्दनाक कथा, परंतु आज रोजी आपल्यावर मारहाण देखील झालेली आहे. नेमकं काय घटना होती त्या दिवशी जी घडलं? सर मला आता देखील माझ्या इतक्या हृदयामध्ये दुखतंय. मी आताच डिस्चार्ज घेतलेला आहे आणि ज्यावेळेस 18 तारखेला मला 25 जून पासून तर 16 जून पर्यंत मला सही करू दिली जात नव्हती मास्टरवर. त्यामुळे मी वकिलांची नोटीस पाठवली. वकिलांनी त्यांना नोटीस पाठवली आणि नोटीस पाठवल्यामुळे त्यांनी त्यांचा राग आला आणि तू इथं सह्या करून घेत नाही. माझ्या खोट्या नाट्या सह्या करायचे, मास्टरवर सह्या करू देत नव्हती आणि त्या वकिलांची नोटीस गेल्यामुळे त्यांना राग आला आणि राग येऊन मुख्याध्यापकांनी, माझ्या संस्था चालकांनी मला शाळेत येऊन मारहाण केली. शनिवारी मारहाण केली, धक्काबुक्की केली. तिथं ग्राउंडवर मला लाथाबुक्क्यांनी मारलं. काही काही तुम्ही तक्रार केली
पोलीस प्रशासनाकडे किंवा अन्य कोणाकडे मी तक्रार केली आपण? याच्या आधी मी पोलीस तक्रार केलेली आहे. मार्च मध्ये पण मला 12 मार्चला पण त्यांनी मारलेलं होतं. ती पण तक्रार मी वणी पोलीस स्टेशनला केली. त्याच्यानंतर 18 तारखेची पण मी वणी पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे. आणि याच्या आधी जे काही शिक्षण खातं आहे, शिक्षण खात्यालाही मी पत्रव्यवहार केलेला आहे. गट शिक्षण अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. दादा भुसेंकडे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या साहेबांकडे सुद्धा मी त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. तो मला आजपर्यंत कुठेही न्याय मिळालेला नाही. साधी चौकशी सुद्धा आमच्या शाळेची सुरू झालेली नाही. माझी एकच विनंती आहे की चौकशी सुरू व्हावी ही तुमच्याकडे मागणी आहे. नक्कीच. आता ह्या आपल्या एवढ्या ह्या चर्चेनंतर आज तुमची आताही मगाशी माझी तुम्ही केली का आपल्या ह्या चॅनलच्या लक्ष पोलीस न्यूजच्या माध्यमातून आम्ही जी आपली दखल घेतलेली आहे, आता आपली ह्या प्रशासनाकडनं, शिक्षण खात्याकडनं, शिक्षण मंत्र्याकडनं, शिक्षण अधिकाऱ्याकडनं काय मागणी आहे जेणेकरून या ठिकाणी या आपल्या वृत्ताचं, या प्रसारणाचं ते कशा पद्धतीने दखल घेतील? मला फक्त न्याय मिळायला पाहिजे. शिक्षण खातं जे आहे किंवा शिक्षण खातं जे आहे त्यांनी या ठिकाणी यावं, त्यांनी बघावं. त्यांनी 2023 पासून कसं काय झालेलं आहे, किती जण काढले, कसे काढले, कोण कोण सर्व्हिसला तिथं आहे हे प्रॉपर बघावं. शिक्षण खातं जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत संस्था चालक हे आमच्यावर वरचढ करून राहणारच. म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं अजूनही काही अन्याय हो, लोकांना झालेला आहे? अजूनही भरपूर अन्याय झालेला आहे तिथं लोकांना. अजूनही हो, शिक्षण अनेक शिक्षकांवर अन्याय होतोच. अशा काही घटना घडलेल्या आहे की ज्यांच्याही तक्रारी गेल्या आहेत कुठे असं घडलेलं आहे? घडलेल्या कसं आहे त्या तक्रारी करायला तर पुढे आलेले नाहीये. आम्ही पुढे येतोय तर आम्हाला असं मारून हाणून आमचं तोंड दाबण्याचा काढण्याचा प्रयत्न करतात. नक्कीच. मोरे साहेब, कथा आहे तुमची. आता माझ्या मुलीचं काय होतं, माझी मुलगी आता लग्नाला आलेली आहे. माझा मुलगा शिक्षण घेतो आहे. मी आता माझी बायकोला धमकी दिली, तुझ्या बायकोला उचलून घेऊ अशी सुद्धा धमकी दिली. माझ्या मुलीला उचलून दिली. आता माझ्या मुली मला सुद्धा धमकी दिलेली आहे. तू कसा राहतो, कसा शाळेत राहतो, कसं तुला मारहाण करेल, मी तुला उचलून घेऊ अशी धमकी दिली. मी कशा पद्धतीने राहू सर? आता शाळेत कशा पद्धतीने जाऊ? एवढी भरपूर अवस्था झाली सर माझी. नक्कीच. या मिळून द्या सर मला फक्त बस. नक्कीच. काही मोरे साहेब, आपल्याला ह्या लक्ष न्यूजच्या माध्यमातून जे न्याय देण्याचं 100% प्रयत्न राहील. नक्कीच लक्ष पोलीस न्यूजच्या माध्यमातून मी संपादक अविनाश पाटील या ठिकाणी ही घटना शिक्षण मंत्र्यांनी या घटनेकडे नाशिक जिल्ह्यामध्ये जी एका विद्यालयात घटना घडलेली, एका उपशिक्षकावर एवढी अमानुष छळ झालेला आहे आणि अशा पद्धतीचं लक्ष शिक्षण मंत्र्यांचं जाऊ नये, शिक्षण अधिकाऱ्यांचं जाऊ नये, या खात्याचं लक्ष जाऊ नये. नक्कीच याची दखल माननीय शिक्षण मंत्र्यांनी, शिक्षण अधिकाऱ्यांनी, त्याचप्रमाणे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी देखील या संपूर्ण घटनेची नक्कीच चौकशी होणं गरजेचं आहे. आणि अशा अन्यायग्रस्त उपशिक्षक यांच्यावर जे अन्याय झालेला आहे याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांना न्याय मिळाला पाहिजे एवढी माफक अपेक्षा. आणि या ठिकाणी शिक्षण खात्याचा हा गुरुद्वारा अक्षरशः अशा पद्धतीचा हे संस्था चालक एका शिक्षकावर अन्याय करतात आणि त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांना अर्ज देऊन, शिक्षण अधिकाऱ्यांना अर्ज देऊन तरी देखील त्यांची व्यथा या ठिकाणी समजून घेतली जात नाही, त्यांचा अन्यायाचं निवारण केलं जात नाही. खूप गंभीर घटना आहे. बोला सर, माझी काही विद्यार्थी मी ज्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये काम करतो, 7 वर्षे यांना मी घरातून म्हणजे नाईट क्लास घेतलेले आहे. माझे काही विद्यार्थी डॉक्टर आहेत, काही इंजिनियर झालेले आहेत, काही पोलीस आहेत, काही शिक्षक आहेत. असे विद्यार्थी मी घडवलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांचा सुद्धा मी त्यांना मार्गदर्शन केल्यामुळे आज त्या ठिकाणी आहे. माझ्यावर आज अशी परिस्थिती आहे सर. एवढी परिस्थिती त्यांचा दाना बिना खाऊन मी जीवन जगलेलं आहे. नक्की नक्की. मोरे साहेब, तुम्हाला शब्द देतो, आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून, पोलीस न्यूजच्या माध्यमातून, त्यांच्या मार्गातून तुम्हाला जे शक्य आहे तेवढं न्याय देण्याचं या प्रशासनाकडे आपण नक्कीच पोहोचण्याचं काम करू आणि तुम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा. धन्यवाद.